आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्ताराने. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल सेवा तीर्थ इथे प्रगती या माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानानं सक्षम बहुपद्धतीय मंचाची 51वी बैठक झाली. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांचे प्रयत्न सुरळीतपणे एकत्र करून सक्रिय प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणी यांची जोपासना करणं हा या मंचाचा उद्देश आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी रेल्वे, ऊर्जा आणि रस्ते क्षेत्रातील महत्त्वाच्या 7 पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. हे प्रकल्प 9 राज्यांमध्ये विस्तारलेले असून त्यांच्यासाठी सुमारे 30,000 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. कालमर्यादा, संस्थांचा परस्पर समन्वय तसंच वेळेवर समस्यांचं निराकरण यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आर्थिक विकास आणि समाज कल्याणासाठी महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. पंतप्रधानांनी यावेळी केन बेतवा प्रकल्प तसंच स्वच्छ भारत अभियान नागरी 2 यांचा देखील आढावा घेतला. शहरं, निवासी समूह आणि सार्वजनिक संस्था यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करून शहरी भागात छतावरील सौर ऊर्जा प्रणालीचा अधिक वेगानं विस्तार करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी अधिक भर दिला. वीज बिल खर्च कमी करण्यासाठी, ऊर्जा सुरक्षितता सुधारण्यासाठी तसंच घरगुती आणि समुदाय पातळीवर स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी छतावरील सौर ऊर्जा योजना मिशन मोडवर हाती घेण्याची गरज पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केली. वाढवण बंदराचा विकास हा बंदर प्रणीत आणि मल्टीमोडल विकासाच्या एका आदर्श प्रारूपाप्रमाणे व्हायला हवा असं ते म्हणाले. या प्रकल्पाकडे केवळ एक बंदराचा प्रकल्प म्हणून न पाहता किनाऱ्यावरून होणारी सागरी मालवाहतूक, अंतर्गत जलमार्ग, समर्पित मालवाहू मार्गिका, हाय स्पीड रेल्वे जोडणी, महामार्ग आणि विमानतळाच्या जोडणीच्या माध्यमातून जोडले जाणारे एक राष्ट्रीय प्रवेशद्वार म्हणून पाहिलं गेलं पाहिजे असं ते म्हणाले. आपल्या आढाव्यादरम्यान पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियान 2च्या प्रभावी अंमलबजावणीची गरज अधोरेखित केली. राज्य सरकारांनी कचऱ्यावरील प्रक्रियांचे प्रकल्प तसंच गोबरधन प्रकल्पांसह घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित पायाभूत सुविधांची कामं वेगानं पूर्ण करावीत अशी सूचनाही त्यांनी केली. केन बेतवा नदी जोड प्रकल्पाचाही आढावा त्यांनी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने